स्थानिक स्वराज्य संस्था दुसऱ्या विषयांवर नगरपालिका आणि नगरपालिकेवर होता का काही दुसऱ्या विषयावर हो वाढदिवस होता. आता तुम्ही सांगितलं ना की एकेकाने आरोप केले भाषणामध्ये, एक मिनिट आवाज, जे भाषणामध्ये आमदारांनी जे तुमच्यावर आरोप केले त्याचे बोलले त्याचं पूर्ण उत्तर तुम्ही 5 तारखेला देणार. नाही तसं काही नाही. आता तुमच्या सगळ्यावरती आहे ना, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत तुम्ही आपले सगळ्यांनी. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही म्हणजे चामडी वाचवण्यासाठी त्याच्यात प्रवेश केलेला आहे, असं थेट तुमच्या त्यांचा आरोप आहे. त्या दिवशी बोलताना तुम्ही कसं बोलता? ज्यांनी प्रवेश केलेले आहेत ना नेते भाजपमध्ये, कार्यकर्ते आमच्या संस्था चालक आहे सगळे, आणि संस्था एसआयटीच्या चौकशा लागू नये, जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून हे सगळे घाबरून केलेले भारतीय जनता पक्ष हा गेल्या 2014 पासून सत्तेमध्ये या ठिकाणी आहे आणि मी 9 ते 14 या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होतो. 14 ते 19 बी भाजपची सत्ता होती आणि हे देखील आमदार होते. त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो, म्हणजे मी विरोधी पक्षात होतो स्थानिक इथे. अमर भाऊ त्यांच्या विरोधात होते, समजा नानाभाऊ जवळ असतील तेव्हा चौकशा लावू शकत होते. आमचं सगळं काम जे आहे ते आमचं पारदर्शक काम आहे. आमच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. त्यांचा थेट आरोप आहे जेवढे संस्था आहेत, संस्था चालक, शिक्षण संस्था चालकवाले तेच प्रवेश केलेले आहेत. का केलेत की त्यांच्या एसआयटी लावल्यामुळं, त्याच्यामुळे तुम्ही एंट्री त्याच्यामध्ये प्रवेश केला असं ते सांगितलं. मी तेच सांगितलं. मी भारतीय जनता पक्षाची सत्ता अनेक वर्षापासून इथे, म्हणजे 3री टर्म आहे आता मोदीचा, आणि आमदार देखील 10 वर्षापासून, म्हणजे 14 पासून ते पण आहेत. मग इतके दिवस मी काही घाबरलो नाही. आता याच्या पुढे काही घाबरायचं काही कारण नाही. आता ईडी आम्हाला लागते का त्यांना लागते हे आपण बघू. काय देखो विषय असा आहे की आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत, पण शिक्षण मंत्री माझा त्यांना हा विषय महत्वाचा. शिक्षण मंत्री शेवटी मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतच काम करतात. जेवढं बी समजलं मुख्यमंत्री जेवढं सांगतील तेवढंच. 10 वर्ष आपण ओढणे त्यांच्या विरोधात लढले, संघर्ष केला आणि पक्ष वाढला आणि संस्था चालक फक्त आम्ही 4 भाजपाने त्यांच्यावर अन्याय केला, त्यांच्या छात्रावर तुम्हाला बसवलं असं त्याचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे, त्याचं म्हणणं आहे बरं का. आणि बा हा अन्याय बा विश्वास घातक पक्ष आहे. आतापर्यंत भाजपचीच मदत घेतली ना. काय आहे, त्यांनी आतापर्यंत भाजपची मदत घेतली आणि आता मी कोणत्या निवडणुकीला समोर जाणार आहे. आता माझ सगळ्यात जास्त 80% कोणावर बोलले, सुरुवात कोणावर केली आहे? भीती आहे, ती भीती आहे. ऐका ना, इतना डर जरूरी आहे. ऐका ना, आणि काय होतं, सविस्तर सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे देता येत नाहीये. तुमच्यापर्यंत आम्हाला नीट डिलिव्हर करता येणार नाही. याची सगळ्यांची उत्तर आपण नंतर एकंदरीत तो 9 वर्ष 10 वर्षाचा संघर्ष होता सत्तेच्या विरोधात अमोल भाऊंचा, त्याच्यावरती ते बोलले तर अमोल भाऊंचा कार्यक्रम करून टाकला, भाजपनेच कार्यक्रम केला, ते तुम्ही उत्तर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आम्हाला इथे पोहोचायला थोडा वेळ लागला, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त. भविष्यात असे कुठलीही गोष्ट होणार नाही याची आम्ही कटाक्षाने काळजी घेऊ. आणि 5 तारखेला होऊ घातलेल्या मेळाव्याकरता आपण सर्व पत्रकार बांधव आपण आवर्जून उपस्थित राहू, हे आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण या निमित्ताने